महामार्गावरील अपघातात अनेकांचे जीव गेल्याने गावकरी आक्रमक. गावलगत असलेल्या महामार्गाला भुयारी मार्ग देण्याच्या मागणीसाठी गावकरी उतरले रस्त्यावर. नांदेड नागपूर महामार्ग गावकऱ्यांनी चक्क 5 तास रोखून ठेवलाय. नांदेड दाभड येथे गावकऱ्याचा रास्ता रोको आंदोलन. तब्बल 1 तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू असल्याचे नागपूर नांदेड महामार्ग ठप्प झाले आहे. दाभड नांदेडहून हिंगोली व नागपूरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. या राष्ट्रीय महामार्गात दाभड स्थित एक उड्डाणपूल गेलेला आहे. त्या व बाजूला साईट रस्ता केलेला आहे. अलीकडे उड्डाणपूल जात आहे तर वर चढत असताना अतिरिक्त वाढीव पूल केला आहे. त्यामुळे वारंवार अपघात होत आहे. त्या वळणावर अनेक अपघात मागे पण झाले होते. या अनुषंगाने गावातील नागरिकांनी संतप्त व्यक्त करत आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी रास्ता रोको करत गावातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात या रास्ता रोको आंदोलनामध्ये सामील होते. हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर नांदेड पासून जवळ असले दाभड, बामणी, शेलगाव या तिन्ही गावाला कोणताही पर्यायी मार्ग न देता साधा सर्व्हिस रोड देऊन अत्यंत दुर्दैवी घटनेला या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिल्यासारखं शासनाने केलेलं आहे. या तिन्ही गावाला पर्यायी मार्ग दिला असता तर आमच्या जीवाला जीवित हानी झाली नसती. आणि या 15 दिवसामध्ये दाभड येथील 2 महिला या ठिकाणी या रस्त्यावर ये जा करते वेळेस दहन होण्याच्या साधनासाठी नेहमी शेताकडे येण्या जाण्यासाठी जावं लागते. त्या येण्या जाण्यासाठी करते वेळेस त्या ठिकाणी 2 महिला त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. आणि त्या महिलांच्या जीव गेल्यानंतर पूर्ण गाव या ठिकाणी सतर्क झालेले आहे. तिन्ही गाव लोक सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी शासनाचा निर्देश म्हणून या ठिकाणी त्या महिलांच्या आत्मशांती लाभो आणि पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी तिन्ही गावाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मागणी एकच आहे की या तिन्ही गावाला पर्यायी मार्ग म्हणून बामणी किंवा शेलगाव, दाभड या तिन्हीचा मध्यस्थान म्हणून या ठिकाणी भुयारी मार्ग त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावा आणि आमची ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी. अन्यथा तिन्ही गावाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि सर्व तिन्ही गावं मिळून या ठिकाणी एकत्र येऊन आमचा जो संसार आहे या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी आम्ही नक्कीच मांडणार, जर लवकरात लवकर मांडणी नाही झाली तर.